नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोक चॅनलवर, जिथे परंपरेमागचं खरं शास्त्र उलगडलं जातं. होळीच्या दिवशी बोंब का मारतात आणि जर मारली नाही तर काय होतं? हा प्रश्न दरवर्षी लाखो लोकांच्या मनात उठतो. पण थांबा, हे फक्त मजा नाही, हे फक्त गोंधळ नाही, यामागे एक प्राचीन धार्मिक मान्यता दडलेली आहे. मित्रांनो, पारंपरिक समजीनुसार फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला भगदेवतेच्या नावाने बोंब ठोकणे ही एक प्रकारची पूजा मानली जाते. म्हणजेच ही फक्त ओरड नाही, तर देवतेला केलेला सन्मान मानला जातो. पण भगदेवता नक्की कोण? पौराणिक मान्यतेनुसार भग हे कश्यप ऋषी आणि अदिती यांचे पुत्र असून ते 12 आदित्यांपैकी एक मानले जातात, म्हणजे सूर्याच्या 12 दैवी रूपांपैकी एक. वैदिक परंपरेत भगदेवता या भाग्य, ऐश्वर्य आणि समृद्धीच्या अधिपती मानल्या जातात. संस्कृतमधील भग या शब्दाचा अर्थच आहे वैभव, संपत्ती आणि दैवी कृपा. अशी श्रद्धा व्यक्त केली जाते की भगदेवता जीवांना त्यांच्या कर्मानुसार सुखसमृद्धीचा योग्य वाटा प्रदान करतात. इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ज्याच्याकडे 6 प्रकारचे भग म्हणजे दैवी गुण पूर्ण असतात, त्यालाच भगवान म्हटलं जातं. हे 6 गुण म्हणजे ऐश्वर्य, वीर्य, यश, श्री, ज्ञान आणि वैराग्य. म्हणून भग ही संकल्पना वैदिक परंपरेत अत्यंत उच्च मानली गेली आहे. आता होळीशी याचा संबंध समजून घ्या. वैदिक गणनेनुसार वर्षातील प्रत्येक महिन्याचा एक आदित्य अधिपती असतो. फाल्गुन महिन्याचे अधिपती भगदेवता मानले जातात आणि होळी हाच फाल्गुन महिन्यात येतो. म्हणूनच होळीच्या वेळी त्यांच्या नावाने बोंब मारण्याची परंपरा प्रचलित झाली, अशी पारंपरिक समज आहे. काही पौराणिक कथांमध्ये असा उल्लेखही आढळतो की दक्षयज्ञ प्रसंगात भगवान शिवांच्या क्रोधामुळे भगदेवतेचे डोळे नष्ट झाले. प्रतिकात्मक अर्थ असा घेतला जातो की ते पक्षपात न करता सर्वांना भाग्य वाटतात. म्हणूनच पूर्वी होळीसमोर दिलेली बोंब ही केवळ आवाज नव्हती, तर ती एक सामूहिक शुद्धीकरणाची लोकपरंपरा मानली जात होती. अशीही धारणा आहे की तोंडावर हात ठेवून दिलेला तीव्र नाद हा ध्वनियज्ञाचे प्रतीक मानला जातो, जो मानसिक दडपण कमी करण्यास मदत करतो, अशी श्रद्धा व्यक्त केली जाते. पण इथेच सर्वात महत्त्वाची सावधानता. बोंब मारणे ही कृती मर्यादेत आणि श्रद्धेने करणे आवश्यक मानले गेले आहे. अतिरेक किंवा चुकीच्या हेतूने केल्यास अपेक्षित लाभ मिळतीलच असे नाही, अशी ही पारंपरिक समज आहे. तर सांगा मित्रांनो, यावर्षी तुम्ही होळीला ही परंपरा पाळणार आहात का? कॉमेंटमध्ये जय होळी माता नक्की लिहा आणि अशीच रंजक धार्मिक माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी अमोक चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोक चॅनलवर, सकाळी 6 वाजता.